नमस्कार. सावंतवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये अपक्ष उमेदवारी आणि प्रचंड दावेदारी सिद्ध केलेल्या काही काळ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि अपक्ष म्हणून गेल्या निवडणुकीत बाजी मारणाऱ्या इथल्या अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अन्नपूर्णा कोरगावकर मॅडम आपल्यासोबत आहेत. या निवडणुकीमध्ये खरं तर भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्यावर अन्याय झाला आहे अशी अनेकांची भावना आहे. कारण अपक्ष निवडल्यानंतरही त्यांनी भारतीय जनता पार्टीला खंबीर साथ दिली होती. मात्र आता त्या अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे आपण जाणून घेऊया. मॅडम, पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन, कारण अपक्ष निवडणूक आपण लढत आहात, पण तरीसुद्धा आज फार मोठी चुरस आपण निर्माण केलेली आहे. आपल्या माध्यमातून जे रोजगार उपलब्ध झालेले आहेत त्या युवक युवतींनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून तुमच्याबद्दलच्या बोलक्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण एक रणरागिणी म्हणून या निवडणुकीकडे कसं पाहता? नमस्कार. युवकांना युवतींना रोजगार देण्यासाठी, महिलांना एक सक्षमीकरण करण्यासाठी आणि सावंतवाडी शहर ऑलरेडी सुंदरच आहे, ते अधिक सुंदर, सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी मी सावंतवाडीचं इलेक्शनचे रिंगणात उतरलेली आहे. काही कारणास्तव भारतीय जनता पार्टीकडून माझं तिकीट नाकारलं गेलं तरीसुद्धा मतदारांनी आणि सावंतवाडीच्या जनतेने मला ऑलरेडी स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी रिंगणात उतरली आहे. आणि येणाऱ्या 2 तारीखला इलेक्शन आहे, परवा दिवशी, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन मी त्यांची व्यथा विचारून घेते आणि काय समस्या आहे, आणि त्यांना खात्री आहे की बाबा अन्नपूर्णा वहिनी आम्हाला न्याय देणार आहे. आणि कितीही काही शक्ती असली तरीसुद्धा त्यांची मनशक्ती माझ्याजवळ आहे. शक्तींचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. खरं तर नारी शक्तीपुढे आणि मातृशक्तीपुढे सगळ्या शक्ती फिक्या आहेत. पण मॅडम, धनशक्तीचा लाभ मतदारांना दिला जातोय अशी चर्चा आहे. कारण कार्यसम्राट आमदार निलेश राणेंनी परवा जे भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात घव्हाड उघडकीस आणलं, त्यावरून सिद्ध होते की या ठिकाणी सगळ्याच म्हणजे ते बोलणं आता आपल्याकडे प्रूफ नाही, पण अनेक लोकांकडून धनशक्तीचा वापर होणार आहे. जनशक्ती आपल्या बाजूने असं आपण म्हणताय. साधारणतः ह्या लढतीकडे दस्तरखुद्द युवराज्ञी आहेत. या स्पीचवर चौथ्यांदा आमदारकी भूषविणारे आमदार केसरकर यांच्याकडून ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर आव्हान देत आहेत. या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांना आपण कसं पाहता? आता धनशक्ती ते मतदारांना देतात, हे खूप कमी पर्सेंटचे लोक ते स्वीकारतात. आणि ते धनशक्ती आहे, टेम्पररी रिलॅक्सेशन आहे. आपण परमनंट त्याचे सोल्युशन द्यायचं गरज आहे. आपण रोजगार देतो, त्यांच्या मनगटीला ताकद देतो, हे परमनंट सोल्युशन आहे. आता तुम्ही काय त्यांनी व्हॅल्युएशन केलेली आहे मतदारांचा, इट इज आपण त्याचा शब्द नाही आहे सांगू शकत. आणि खूप जणांनी ते रिजेक्टसुद्धा केली आहे. काही एक थोडेसे पर्सेंटेज लोकांनी ते स्वीकारलं तरीसुद्धा त्यांना माहिती आहे की बाबा नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडीचे शहराचं जबाबदारी घेणारे व्यक्ती कोण आहे, हे त्यांनी ऑलरेडी निर्णय केलेले आहे. सावंतवाडीकरांनी ऑलरेडी मला स्वीकारलेलं आहे आणि गेल्या टर्ममध्ये सुद्धा 5-5 तुल्यबळ उमेदवार असताना अपक्ष निवडून येण्याचा मोठा भीम पराक्रम ताईंनी केलेला आहे. आणि 7 उमेदवार होते, पण 7मध्ये अपक्ष म्हणून, आणि त्यावेळेस सुद्धा शिवसेना असेल, भाजप असेल, इतर घटपक्ष असतील, हे सुद्धा तुल्यबळच होते. पण ताईंना मतदारांनी स्वीकारलं. आणि ताई, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सावंतवाडीची जी आजची व्यवस्था आहे, खूप जिन्यून प्रॉब्लेम आहेत, अनेक जटिल समस्या आहेत. आपण नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची प्राधान्याने कुठली समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असणार? पहिलं समस्या रोजगारची आहे. प्रत्येक घराघरात लक्ष्मी यायला पाहिजे, तेव्हाच आनंद, सुख आणि आरोग्य मिळणार आहे. आरोग्याची समस्या आहे, पाणीची समस्या आहे, आणि मेन करून आपल्या महिलांना रोजगार, त्यांनी केलेल्या वस्तूंना मार्केट मिळायला पाहिजे. खूप बचत गट आहेत, पण बचत गटाचे वापर आपण योग्य प्रकारे केलं जात नाही आहे.
त्यांना दुर्लक्ष केलं जातं. हे महिला बचत गटवाल्यांना मी न्याय देणार आहे. क्या होतं? हां, हे माझं उद्दिष्ट आहे. आणि बाकीचा विषय भरपूर आहे, ते प्रशासकीय माध्यमातून राजकीय माध्यमातून करायचंच आहे, पण प्राधान्याने मला हे विषयावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं सांगितलं की इथली बेरोजगारी जी आहे, आमचे युवक स्थलांतरित होत आहेत. अनेक घरांना कुलूपं लागण्याची शक्यता आहे. अनेक घरांमध्ये आई बाबा किंवा म्हातारे आई बाबा राहतात. मुलं कुठेतरी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जाऊन ते आपल्या उदरनिर्वाह करतात. ताईंनी या ठिकाणी आपली जी कन्या आहे आणि युवा उद्योजिका आहे ऐश्वर्या आणि अखिलेश, या कन्येच्या द्वारा आणि सुपुत्राच्या द्वारा शेकडो विद्यार्थ्यांना, इथल्या युवकांना रोजगार निर्मिती केलेली आहे. गो सोर्स असेल, टेक सोर्स असेल, यांच्या माध्यमातून ते करतायत. ताई, सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, जर आपण निवडून आलात तर कोणत्या पक्षात जाणार? ते मी जनतेला विचारणार. आपल्यासारखी नाही, ऑलरेडी 2 वेळा तुमच्यावर भारतीय जनता पार्टीकडून अन्याय झालेला आहे आणि राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. तुम्हाला जर निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल, विकास कामे करून घ्यायचं असेल, तर सत्तेच्या बाजूने जाणार की सत्तेच्या ते विरोधात? आज सांगणं कठीण आहे. मला जनता निवडून देणार आहे हे मला घरोघरी गेलं तेव्हा समजतात. आणि येणारा आमचं 20 नगरसेवक आहेत, त्यांचे टीम कसं येईल त्याच्यावर मी निर्णय घेईल. आणि सर्व पक्षीय नेते मंडळी माझ्याकडे चांगले रिलेशन आहे. काही कारणास्तव आता माझं तिकीट नाकारलं गेलं तरी सुद्धा त्यांचा संपर्क आणि रिलेशन माझे चांगले आहे. हे काळ ठरवेल, कारण बरोबर आहे आत्ताच ते परिस्थिती काय आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. आत्ताच सांगणं ते कठीण आहे. सत्यार्थासाठी त्यांनी आपला वेळ दिला त्याबद्दल ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ताई, तुम्हाला विजयासाठी आणि तुमच्या सगळ्या ड्रीम्स श्रीदेव पाटेकर, उपरेलकर आणि आपण ज्यांच्या निस्सीम भक्त आहेत ते स्वामीराज पूर्ण करोत, अशी या भल्या सकाळी सकाळी तुम्हाला मी सदिच्छा व्यक्त करतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट, सामाजिक परबसह, सत्यार्थासाठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.